हाय फॅमिली, सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा नवीन अशा एक ब्लॉगमध्ये. आज आहे वटपौर्णिमा आणि आजची तयारी म्हणाला तर बाहेर खूपच जोराशोराने चालू होती. कालच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल, ज्यावेळेस मी रिंग लाईट आणायला गेली होती त्यावेळेस संपूर्ण ती जागा, तो रोड पूर्ण चक्कन असा चक्कच भरला होता गर्दीने आणि महिला खूप होत्या. महिलाच असणार ऑब्वियसली, मी पण काय म्हणते, अरे बापरे. सो आणि वडाच्या फांदीला इतकी किंमत होती ना कालच्या ह्याच्यामध्ये बघाल तर, की विचारणंच सोय नाही. तर एक फांदी जी आहे, जी पहिला 10 रुपयाला मिळायची किंवा कुठेही ती झाडावरती तोडून जरी आणले तरी होत होतं, तर कालच्या ह्याच्यामध्ये 30 ते 40 रुपयाला एक फांदी, एक टवळी अशी भेटत होती ती झाडाची. टहाळी बोलतो ना आपण, माझं वर्ड्स चुकत असतील मे बी, मला माहिती आहे. सो ते होती आणि खूप म्हणजे महाग. कालच्या दिवसामध्ये म्हणाल तर महागाई त्याची पण वाढलेलीच आहे प्रत्येक गोष्टीवरती. तर ते होतं आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे फायनली रिंग लाईटचं झालं, सगळं झालं आणि बरं पण वाटलं. आणि आज वटपौर्णिमा, तर तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज संध्याकाळी विहारात पण जायचं आहे आम्हाला पौर्णिमा सेलिब्रेशन करायला. सो आता काय, दिवसभराचं सकाळी कामाला गेले, जाऊन आले. आणि आणखीन एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची होती, सांगायची होती. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी एवढ्या दिवस व्हिडिओ का नव्हते येत किंवा लाईव्ह का येत नव्हती, शॉर्ट्स माझे का येत नव्हते, ते ह्या सगळ्या गोष्टींचा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खुलासा करून मी देणार आहे, सांगणार आहे. बिकॉज तत्पूर्वी ते सांगायच्या आधी आता ना लागले भूक, आता वाजले 3:45. सो सारखीच भूक लागते आणि इतकी भूक लागते ना, थांबूसं वाटत नाही. म्हणजे असं वाटतं कधी बनवू कधी खाऊ असं होतं. सो मी इथे ना साबू तांदूळ, मला खूप म्हणजे साबुदाण्याची खिचडी जी असते ना ती मला फार आवडते. अगदी लहानपणापासून मी उपवास जरी धरायचे ना कधी मम्मीबरोबर माझ्या, तर मी ते खिचडी खाण्यासाठीच धरायचे, ही खरी गोष्ट आहे आणि मला आवडायचं. सो आता इथे साबू तांदूळ ना कामातून येतानाच मी घेऊन आले होते, कारण की घरी नव्हती. सो हे बघा इकडे भिजत घातले, भिजत घालून झालेले आहेत. आता हे चाळणीतनं यातलं पाणी काढून घेतलं आणि साबू तांदूळ पण ना लकीली ना खूप छान मिळाले मला साबुदाणा, कारण की काही काही ना असे कडक असतात, मग ते शिजत नाहीत पटकन, भिजत नाहीत. पण हे खूप छान निघाले आणि त्याची तयारी करते. तुमच्याशी बोलता बोलता सांगता सांगता ते पण माझं काम उरकून घेते. आणि चला मग पहिलं हे भरून घेते आणि खाता खाता मी तुम्हाला सांगते. सो इकडे ना शेंगदाणे मी टाकलेत भाजायला, शेंगदाणे टाकलेत भाजायला. सो इकडे शेंगदाणे भाजले, त्याच्यातनं मोहरी टाकलेली आहेत मी आणि ना बटाटे टाकले. आता मिरची थोडीशी कट करते आणि टाकून घेते. शेंगदाणे आणि ना मिरची परत घेतलेली आहे, कारण की थोडंसं ना स्पायसी मला खाऊसं वाटतं. सो त्याच्यामुळे जर शेंगदाणे आणि मिरची जी आहे ना ती घेतले आणि परत वाटण करते. याच्यामध्ये ना मीठ आणि ना साखर टाकून झालेली आहे, तर तोपर्यंत हे होऊन जाईल मिक्सिंग. तोपर्यंत इथे शिजतोय आपला बटाटा पटापटा. सो आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत लगेचच, बटाटा शिजलेलाच असेल. सो मी इथे ना साबुदाणा ॲड केलेला आहे, त्यात साखर आणि मीठ ऑलरेडीच टाकलेली होती. त्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट इथे ॲड करणार आहोत. ठीक आहे, कोथिंबीर नाही तर कोथिंबीरचं पण मस्त झाली असते. कढीपत्ता टाकलाच नाही, मी विसरले, सॉरी गाईज. इकडे शेंगदाण्याचा कूट आणि परत वाटलेली मिरची जी होती ते टाकलेली आहे. छानपैकी ना स्पायसी करणार आहे आणि मस्त भन्नाट असं बनवणार आहे आपण साबुदाणा खिचडी. मला खरंच खूप फेवरेट आहे, माझी इतकी फेवरेट आहे ना, कोणी अशी रोज बनवून दिली तर मी रोज खायला तयार आहे. सो चला आपण थोडं हलवून घेऊया छानपैकी आणि वाफेवर शिजवून घेऊया पुढं. छान अशी ना साबुदाणा खिचडी आपली रेडी आहे. इकडे कोथिंबीर असते तर आणखीन छान झाले असते, बट हे नाही झाले, थोडेसे ना चिकट. सो चिकटपणा पण खायला पाहिजे कधीतरी, असे फुल्ले होत नाहीत, तर ते ह्याच्यावरती डिपेंडच आहे. राहू दे, पण जे काय बनवली ती आता खायची वेळ झालेली आहे आणि आता आपण खाऊन घेणार आहोत. चला तर गाईज या खायला. सो रेडी आहे गाईज आपली ही खिचडी, साबुदाणा खिचडी रेडी.
फॉर इटिंग. चला खाऊन घेऊया. खायला मस्त वाफ निघते. चहा आल्यानंतर घेते निर्वीबरोबर. मला तर राहत नाही आहे. खाऊन घेते. भूक लागली. त्यानंतर मग उर्वरित आपण बोलूया की काय मला सांगायचं आहे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि कुठली गुड न्यूज आहे आणि कशा संदर्भातली आहे जी मी माझ्या यूट्यूब फॅमिलीला सांगण्यासाठी खूप उत्स्फूर्त झालेली आहे. उत्सुकता मला लागलेली आहे. ठीक आहे, चला. त्याची पेस्ट तर खूप छान झाली असते. खीर काही झालं आता माझं खाऊन पोटोबा झालं आहे. तर पुन्हा आपण हे करूया. जी गोष्ट मला तुमच्याबरोबर सांगायची होती, शेअर करायची होती ती म्हणजे अशी की सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझ्या लग्नाला तर म्हणायला गेलं तर 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मी पण थोडी कन्फ्यूजच आहे ॲक्च्युली ह्या वर्षांच्या याच्यामध्ये. बिकॉज 2017चं माझं लग्न आहे आणि 19 निर्वी आहे. ठीक आहे, 19च्या निर्वीमध्ये आता तिला 7 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आता बड्डे येईल तिचा. तर ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तब्बल 7 वर्षानंतर पुन्हा तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सगळ्यात भारी गोष्ट ह्यासाठीची वाटते की 24 मार्चला जे पिरियड आले होते त्याच्यानंतर माझे पिरियड मिस झालेले आहेत. सो एप्रिलच्या 24ला ज्यावेळेस मी निर्वीच्या नंतर मी तब्बल 7 वर्षानंतर पुन्हा खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, आनंदाची गोष्ट आहे. तीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती म्हणजे ही की मी सेकंड टाईम प्रेग्नेंट आहे. दिसतं आहे की नाही, त्या लाईटिंगने दिसतं आहे की नाही माहिती नाही आहे. बट ही मी पहिलीच की ज्यावेळेस मी वापरली होती, बघितली होती की बघूया म्हटलं आहे की नाही, तर ह्या किटमुळेच कळलं की मी सेकंड बेबीसाठी झालेली आहे. आणि खूप छान वाटते आणि खूप भारी वाटते. पण खूपच गॅप झालं 7 वर्ष म्हणायला गेलं तर. बट असं जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. कारण की लॉकडाऊनच्या 8 महिन्यानंतर निर्वी लॉकडाऊनच्या मध्ये होती. तिचा बड्डेसुद्धा लॉकडाऊनमध्येच झाला पहिलावाला. आणि त्याच्यानंतर मी नुकतीच ना ते झाल्यानंतर 2023मध्ये कामाला लागली होती. आणि कामाचं हे होतं त्याच्यानंतर कर्जतचं घर जे मी घेतलं होतं तर ते कर्जतच्या घराचा हप्ता पण त्याच मंथमध्ये पडला. जो मी पहिला पेमेंट घेतला ना चालू झाल्यानंतर, तर तो हप्ता तेव्हापासूनच चालू झाला. आणि जे कामाचं हे चालू झालं माझं कन्सिस्टन्सी रोज रेग्युलर, तर त्यामुळे मला काय एवढं ह्याच्यामध्ये गुंतता नाही आलं. आणि आता असं कुठेतरी वाटतं की सगळ्या गोष्टी सेटल आहेत तर आपण करू शकतो. तर त्याच्यामुळे ठीक आहे, जे होतं चांगल्यासाठी होतं आणि राहिलं तर तिकडे आता काय करणार. ठीक आहे, कारण की माझे पिरियड्स एकदम रेग्युलर असायचे. कारण की जे मी पॅड्स वापरते, पहिली गोष्ट म्हणायला गेले तर सगळ्यात बेस्ट म्हणजे आमचं फ्रेश फ्लाय कंपनीचे हे जे पॅड्स आहेत आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत. 100% प्युअर कॉटनने बनलेले आहेत हे प्रोडक्ट्स. सो हे ज्यावेळेस मी वापरले तर त्याच्यामुळेच मी तर असं म्हणेन की जी सर्कल आहे, काही प्रॉब्लेम असतील, काहींना प्रेग्नन्सी राहत नसेल तर त्यांनी तर खरंच हे पॅड्स वापरावे. PCOD PCOSचे जे प्रॉब्लेम असतात महिलांना, सिसच्या गाठी, फायब्रॉइडच्या गाठी असतात, थायरॉईड वगैरे असेल तर खरंच हे सगळ्यात बेस्ट असं प्रोडक्ट आहे आपलं फ्रेश फ्लाय कंपनीचं. तर आता 1 सप्टेंबरला मला 1 वर्ष होईल हे प्रोडक्ट मी वापरते. सगळ्यात बेस्ट असे रिझल्ट आहेत आपल्याकडे 3 प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये लायनरसुद्धा येतात, फ्रेश फ्लायचे पॅड्स येतात आणि त्याच्याबरोबर ना एक्सेल साईजमध्ये सुद्धा येतात, जे आफ्टर डिलिव्हरीनंतर ज्यांचा फ्लो जास्त प्रमाणामध्ये असतो तेव्हा आपण वापरू शकतो. हे रेग्युलर साईजचे आहेत. एका पॅकेटमध्ये 8 पॅड असतात, दुसऱ्या पॅकेटमध्ये 7 अशी क्वांटिटी आहे. क्वालिटी म्हणाल तर एकदमच बेस्ट आहे, क्वांटिटी म्हणाल तर खूपच सुंदर आहे. क्वांटिटीपेक्षा मी तर म्हणे क्वालिटी खूप छान आहे. भले 4 पैसे आपले जातील पण रिलॅक्सेशन आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे महिलांना होणारा जो आजार आहे आता, जे कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले तर ते होणार नाही आहे.
ह्याची गॅरंटी आहे, कारण की सर्विकल कॅन्सर जो महिलांमध्ये जास्त प्रमाणात वाढत चाललेलं आहे ते कमी करण्याचं प्रमाण किंवा होऊच न देण्याचं काम आपलं हे फ्रेश फ्लाय कंपनीचं पॅड, सॅनिटरी नॅपकिन्स हे करत असतात. त्याच्यामुळे माझं हे बेस्ट प्रोडक्ट आहे. आणि तुम्हाला पण जर हवे असतील तर खरंच कमेंट करा, DM करा मला, मी तुम्हाला हे प्रोडक्ट तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. सो असे हे प्रोडक्ट्स आहेत आपले. सो थँक्यू सो मच. सगळ्यात भारी प्रोडक्ट आहे. आणि हीच गोष्ट तुमच्याबरोबर मला शेअर करायची होती की फायनली मी दुसऱ्यांदा, निर्वीच्या नंतर दुसऱ्यांदा मी आई होणार आहे आणि खूप हॅप्पी वाटते, एकदम फिलिंग एकदम भारी वाटते. आणि ज्या गोष्टी मला निर्वीच्या टायमिंगमध्ये ना काहीच करता नाही आलं, कारण की एवढं क्रेज नव्हतं. आफ्टर लॉकडाऊनच्या नंतर 1-2 वर्षानंतर मी इन्स्टाला अकाउंट माझं खोललं होतं, नाही तर ह्या गोष्टींचं काही एक नॉलेज नव्हतं मला. सो त्याच्यामुळे बट असो, लेट पण थेट पण छान झाली ही गोष्ट माझ्यासाठी, हरकत नाही आहे. तर कशी वाटली तुम्हाला, कसा वाटला तुम्हाला हा माझा ब्लॉग किंवा ही जी आनंदाची बातमी आहे, तर नक्की कमेंट करून सांगा. ज्या आता होणाऱ्या आहेत मावशा, मामा, सो त्यांच्यासाठी मला तर खूप भारी वाटलं, छान वाटलं ही बातमी ऐकूनच. सो हीच गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती. सो फायनली गाईज, थँक्यू सो मच. मला इतकं ऐकून घेतलं. मी ना ही पण घेतलेत ॲक्च्युली, माईक पण घेतले, पण त्यांना चार्जिंग नाही लावलेली आहे, काल दाखवायला नाही जमले मला हे. सो हे असे माईक आहेत, पण ह्याला चार्जिंग न केल्यामुळे ना हा प्रॉब्लेम झाला आहे. सो याला चार्जिंग करते मी आज. म्हणाले तर सगळ्याच गोष्टी माझे चार्जेबलच झालेले आहेत. माझ्या हातातलं वॉच आहे त्याला पण चार्जिंग करावी लागते, हे घेतले ह्याला पण चार्जिंग करावी लागते, मोबाईलला तर ऑलमोस्ट करावीच लागते. आणखी ह्या रिंग लाईटला पण ते हे अटॅच करावं लागतं, तेव्हा जाऊन ते कनेक्ट होतं. म्हणजे आणखीन एक मला हे घ्यावं लागणार आहे कनेक्टर त्याच्याबरोबर. आणि ह्याची ही वायर तर खूप शॉर्ट आहे, आणखीन एक दुसरं त्याला कनेक्ट करण्यासाठी घेणार आहे मी. सो खूपच ब्लॉग लेंदी झालेला आहे, तो आपण इथेच थांबतो आहे आणि भेटूया नवीन अशा एका पुन्हा ब्लॉगमध्ये. बाय, थँक्यू.